स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जे आहेत ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर सगळेच पक्ष तयारीला लागले. तयारी करत असतानाच पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक धक्का बसला. तो म्हणजे बनावट दस्तऐवज प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष जे पुणे शहराचे आहेत दीपक माधवराव मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि आपल्या शहराध्यक्ष पदाला दीपक मानकर यांना गमवावं लागलं. अर्थात दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा दिला. मग शहराध्यक्ष पदासाठी प्रामुख्यानं 4 ते 5 नावांची चर्चा जी आहे ती चर्चेत होती. मग ज्याच्यामध्ये आमदार चेतन तुपेंचं नाव चर्चेमध्ये होतं, सुभाष जगतापांचं नाव चर्चेत होतं, रुपाली पाटील ठोंबरेंचं नाव चर्चेमध्ये होतं, तर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. मग या 4 पैकी कोण शहराध्यक्ष होईल किंवा मग आणखी कोणी दुसरं नवीन शहराध्यक्ष होणार का? या नावांव्यतिरिक्त कोणावर अजितदादा विश्वास दाखवणार का? असे सगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच 4 दिवसांपूर्वी साधारणतः रविवारी 1 जून रोजी या सगळ्या राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आणि 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्ष हे अजित पवारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सुनील तटकरे अजित पवारांच्या सूचनेवरून प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आणि अजित पवारांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची घोषणा केली. पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे असे 2 भाग करण्यात आले, ज्याच्यामध्ये पूर्व पुण्याची जबाबदारी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे दिली, तर कार्याध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख असे 2 कार्याध्यक्ष दिले. त्यानंतर पश्चिमला जर आपण बघितलं तर पश्चिमला सुभाष जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तर अक्रूर कुदळे आणि प्रदीप देशमुख अशा दोघांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. सुभाष जगतापांना जबाबदारी आणि सुनील टिंगरेंना बळ, पुणे महानगरपालिकेसाठी अजितदादांची रणनीती ठरली, याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्रत्येकी 4 अशा विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते घेत पूर्व पुणे पश्चिम पुणे असे 2 भाग केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पूर्व पुण्याविषयी जर आपण बोललो, जो राष्ट्रवादीने भाग केलेला आहे, ज्याच्यामध्ये कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी असे 4 भाग जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं, ज्याची जबाबदारी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या खांद्यावर जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर कार्याध्यक्ष म्हणून रुपाली पाटील ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख असणार आहेत. आता यामध्ये जर आपण पाहिलं, सुरुवात जर केली आपण कसबा विधानसभा मतदारसंघापासून, तर कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा परंपरागत बालेकिल्ला जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं. मधल्या पोटनिवडणुकीमध्ये 2023ला जी पोटनिवडणूक झाली होती त्याच्यामध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासतेंचा पराभव करत कसबा काँग्रेसचा मय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आत्ता 2024ला रवींद्र धंगेकरांचा जो आहे तो पराभव झाला आणि हेमंत रासने हे त्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाविषयी जर आपण बोललो तर हा राखीव मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये 2014ला दिलीप कांबळे आमदार म्हणून विजयी झाले होते आणि सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री सुद्धा दिलीप कांबळे जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळालं. पुढे 2019-2024ला त्यांचेच सख्खे बंधू सुनील कांबळे हे आमदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या खालोखाल जर आपण बोललो कसबा कॅन्टोन्मेंट नंतर आपण तिसरा मतदारसंघ जर बघितला हडपसरचा, तर या हडपसर मतदारसंघामध्ये 2009ला महादेव बाबर आमदार होते, 2014ला भाजपचे योगेश टिळेकर आमदार झाले. पुढे योगेश टिळेकरांचा पराभव करून 2019ला चेतन तुपे आमदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि 2019ला अर्थातच महायुतीकडनं चेतन तुपे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली, चेतन तुपे आमदार झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे वडगाव शेरीचा जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघातनं पूर्व पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील टिंगरे येतात, तर त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर 2009ला मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये अस्तित्वात आलेला हा मतदारसंघ आहे, ज्याचे प्रथम आमदार हे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत बापूसाहेब पठारे ते असल्याचं पाहायला मिळालं. 2009ला बापूसाहेब पठारे, 2014ला जगदीश मुळीक आणि 2024ला पुन्हा 2019ला सुनील टिंगरे आणि 2024ला आता बापूसाहेब पठारे अशी रचना असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पोर्शे कार प्रकरणामुळे कुठेतरी बॅकफूटवर सुनील टिंगरे हे गेल्याचं पाहायला मिळालं आणि ज्याचाच फटका त्यांना निवडणुकीमध्येही
सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा 5,000 मतांनी जो आहे तो बापूसाहेब पठार यांनी पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पश्चिम पुण्यामध्ये जर आपण बोललो तर पश्चिम पुण्यामध्ये साधारणतः पर्वती, त्यानंतर खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर असे 4 भाग जे आहेत ते केले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ज्याची जबाबदारी ही सुभाष जगताप यांच्या खांद्यावर दिलेली आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती असणार आहे. शहराध्यक्ष म्हणून सुभाष जगताप यांच्या बाबतीत जर आपण बोललो तर सुभाष जगताप हे अतिशय सीनियर लीडर आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे. नगरसेवक म्हणून त्यानंतर 2017 नंतर स्वीकृत नगरसेवक देखील सुभाष जगताप होते आणि एक आक्रमक चेहरा, पुणे महानगरपालिकेतला आक्रमक तितकाच अभ्यासू चेहरा, अशी सुभाष जगताप यांची ओळख आहे. एकनिष्ठ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक वर्षापासून त्यांच्या कार्यप्रणालीचं कौतुक स्वतः शरद पवार आणि अजित पवारांनी सुद्धा वेळोवेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांची जबाबदारी, त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली. प्रदीप देशमुख सुद्धा युवक राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांची कार्याध्यक्ष पदावर फेरनिवड जी आहे ती झालेली आहे आणि अक्रूर कुदळे हे देखील कार्याध्यक्ष त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विशेष रणनीती आखत ही नियुक्ती जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पश्चिम पुणे मतदारसंघातल्या मतदारसंघांविषयी आपण विधानसभेच्या बोललो तर पर्वतीचा जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघातनं स्वतः सुभाष जगताप येतात, तर सुभाष जगताप अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. 2014ची निवडणूक सुद्धा युती आघाडी तुटल्यानंतर सुभाष जगताप यांनी लढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यावेळी जर आपण पाहिलं तर माधुरी मिसाळ शिवसेनेकडनं सचिन तावरे आणि राष्ट्रवादीकडनं सुभाष जगताप अशी लढत झाली होती, ज्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सुभाष जगताप हे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 26,124 इतकं मताधिक्य जे आहे ते सुभाष जगताप यांना पर्वती मतदारसंघातनं 2014च्या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर जर आपण खडकवासल्याचा मतदारसंघ बघितला तर खडकवासल्यामध्ये 4 निवडणुका, म्हणजे स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या 2011च्या पोटनिवडणुकीनंतर 2011, 2014, 2019, 2024 4 टर्म भीमराव तापकीर हे आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कोथरूडचा जो मतदारसंघ आहे, जो पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, मागच्या काही वर्षांपासून कोथरूड भाजपचा बालेकिल्ला जो आहे ते बनल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 2009ला हा सुद्धा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रथम आमदार म्हणून कोथरूडचे चंद्रकांत मोकाटे निवडून आले होते. 2014ला मेधा कुलकर्णी आमदार झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातून निवडणूक लढतील असा जेव्हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला, त्यावेळी सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड चंद्रकांत पाटलांसाठी करण्यात आली. त्यावेळी मेधा कुलकर्णींचं तिकीट जे आहे ते कापल्याचं पाहायला मिळालं. पुढे त्यांचं राज्यसभेवर पुनर्वसन देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 2019 आणि 2024 दोन्ही निवडणुकांमध्ये चंद्रकांत पाटील हे आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाजीनगरचा जो मतदारसंघ आहे, या शिवाजीनगर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 2014ला विजयराव काळे, 2019ला सिद्धार्थ शिरोळे, 2024ला पुन्हा सिद्धार्थ शिरोळे अशी लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून जर आपण विचार केला, पूर्व पुण्यातले 4 मतदारसंघ, पश्चिम पुण्यातले 4 मतदारसंघ, या 8 मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघांमध्ये प्रामुख्यानं महायुतीचा जरी बोलबाला असला तरी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढा असे निर्देश झाले, आदेश मिळाले कार्यकर्त्यांना, तर राष्ट्रवादी बळकट करण्याचं आव्हान जे आहे ते या दोन्ही चारही कार्याध्यक्षांसमोर जे आहे ते असणार आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती करावी लागणार आहे. एकंदरीतच जर आपण या निवडीमध्ये पाहिलं तर सुभाष जगतापांसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अजित पवार यांनी विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळतंय, त्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. तर पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे काहीसा सक्रिय राजकारणातून बाजूला फेकलेल्या सुनील टिंगरे यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणत शहराध्यक्षपदाची जबाबदारी देत सुनील टिंगरेंना सुद्धा बळ देण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवारांकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.